प्रॉब्लेम झालाय. मी काय आज मला शब्दच नाही भेटत आहेत यार. गुड मॉर्निंग. एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. शार्वी येते का आलं तर आज आहे आषाढी एकादशी आणि म्हटलं चला आपण एक नवीन ब्लॉग स्टार्ट करूयात. सो मी आता जस्ट उठले, एक 15-20 मिनटं झाले, अर्धा तास झाला आणि आता अंघोळ वगैरे करते, पटापट फ्रेश होते, देवपूजा करून घेते सगळ्यात पहिलं. आणि आज तर उपवास आहे, तर उपवासाचंच काय 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 बनवणार आहे. आणि उपवास आहे पण मी तर उपवास पकडला आहे, पण नवऱ्याचा माझ्या उपवास मी त्यांना पकडायला लावला आहे, कारण ते सहसा पकडत नाहीत. आणि मग आज त्यांची खूप सारे फरमाईश आहेत ह्या काय बोलतात उपवासांच्या पदार्थांची खूप सारी फरमाईश आहे. सो बघूया आज मी काय काय पूर्ण करते. तर आता आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि आता देवपूजा करून घेते. सगळ्यात पहिलं तर ॲक्च्युली साडी नेसायची होती पण खूप लेट झाला, त्यामुळे तो प्लॅन ड्रॉप केला. आणि चला आता पटकन आपण देवपूजा करून घेते मी आणि त्याच्यानंतर मग खिचडी बनवूया साबुदाण्याची. शार्वी कुठे चाललीस तू? कुठे चालली शार्वी? हा, कुठे चालली बाळा? तुमच्या पुढं पळायला लागले. तू कुठे गेली? येतो की मी. शूज घेऊन पळायला लागले. मी नेत नाही, मी चप्पल हातात घेऊन येते. घालायचं आणि कुठे जायचं? कुठे जायचं? कुठे चालली तू? बो चला टाटा शार्वी, टाटा, बाय बाय. तर शार्वीचे बाबा आणि ते शार्वी गेली आहे खाली थोडंसं घरातलं सामान आणायला, दूध वगैरे. आणि मी आता बनवते खिचडी, साबुदाण्याची खिचडी. देवपूजा वगैरे झाली माझी, पण एक प्रॉब्लेम झाला आहे. मी कालच एक माईक घेतला होता आणि काल व्यवस्थित चालला, काहीच प्रॉब्लेम नाही झालं. पण आज तो कनेक्टच होत नाही आहे, त्यामुळे मी विदाऊट माईकच व्हिडिओ बनवते. पण मला असं वाटतं आहे की तो माझ्या पोर्टचा प्रॉब्लेम असेल, माईकचा नसेल. तर बघूया, आज संध्याकाळी आम्ही जाणार आहे फोन दाखवायला माझा, कारण खूप दिवस झालं ना चार्जिंगच होत नाही आहे. मग ते जुगाड आपण देसी जुगाड करतो आहे आम्ही, की थोडंसं पेपर लावतो ह्याला केबलला आणि मग चार्जिंगला लावलं होती, मग ते होतं आहे. मग आमचा अंदाज आहे तो पोर्टचाच प्रॉब्लेम आहे, चार्जिंग पोर्टचा. आणि म्हणूनच मे बी होत नसेल कनेक्ट. आता लेट्स होप फॉर द बेस्ट की पोर्टचाच असेल, माईकचा नसेल. कारण ऑनलाईन माईक्स घेतले की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ते रिप्लेसेबल असतात, रिप्लेस करून भेटेल. बघूया आता काय काय होतं आहे ते सगळं. माईकची कहाणी मी सांगते तुम्हाला नंतर. आता मी पटापट जेवण बनवून खिचडी बनवून घेते आणि मग नाश्ता करूया. खूप जास्त भूक लागली आहे, कारण ऑब्व्हियसली काल आम्ही 8-8:30च्या आसपास जेवलो होतो रात्री. आता 12 तास होऊन गेले, त्यामुळे भूक लागली आहे. पण ठीक आहे, पण यात आपण आता चलो. सगळ्यात पहिलं तर ना मी शेंगदाणे भाजून घेतले आणि मी ना लोखंडाच्या कढईमध्ये खिचडी बनवते. खूप जास्त टेस्टी लागते ती. मला म्हणजे तुम्ही पण ट्राय करून बघा, मला खूप जास्त आवडते लोखंडाच्या कढईमधली खिचडी.
बनवायला घेतली आहे. मला ना खिचडीमध्ये हे जास्त आवडतं, म्हणजे शेंगदाणे आणि मिरची एकत्र मिक्सरला बारीक करून ते खूप आवडतं. पण मी ते आज केलं नाही आहे, कारण शार्वीही खाणार आणि शेंगदाणे आणि मिरची एकसाथ बारीक केलेली असेल ना तर ती मिरची काढता येत नाही. मग हे कापून कसं काढून देता येईल तिला. सो ते हे मला आता जस्ट हे काय, आज मला शब्दच नाही भेटत आहेत यार. अगरबत्तीचा चटका, मी देवाच्या इथे काहीतरी करायला गेले आणि अगरबत्तीचा चटका लागला. पण ठीक आहे. मग तर मला तसं आवडतं, पण आज मी असं बनवलं आहे. आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये, तुम्हाला साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट जास्त आवडतं का? कारण मला खूप जास्त आवडतं शेंगदाण्याचं कूट साबुदाण्यामध्ये. ते खूप जास्त टेस्टी लागतं, त्याला छान कलरही येतो असा ब्राउनिश, त्यामुळे मला ते खूप आवडतं. आज मेरा उपवास आहे का? आमची ताटं बघा बिचारी. मी ना आता झोपली होती आणि उठल्या मी पहिली न्यूज ही बघितली की धर्मेंद्र प्रधानने रेझिग्नेशन दिलं आहे. आय एम सो 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 हॅपी. म्हणजे 30-35 दिवस जी पोरं घरापासून लांब होती, प्रोटेस्टमध्ये होती, ज्यांनी लाठीचार्ज सहन केला, टिअर गॅस सोडला त्यांच्यावरती, ते सहन केलं, FIRs काही पोरांवरती झाले ते सहन केलं, एवढं सगळं ते लोक एकटे हँडल म्हणजे फॅमिली सोबत नव्हते, ते लोक दिल्लीमध्ये होते. आणि फायनली धर्मेंद्र प्रधानने रेझिग्नेशन दिलं आहे. सो त्यांच्या ह्या सगळ्या मेहनतीला कुठे ना कुठे फळ मिळालं आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे आज आषाढी एकादशी आहे आणि विठ्ठलाने प्रसाद दिला आहे, किंवा विठ्ठलाने तथास्तू म्हटलं असं म्हणूयात आपण त्यांच्या डिमांड्सला. सो खरंच खूप बरं वाटलं मला. आणि आत्ताच मी अभिजित दिपकेचा एक व्हिडिओ बघितला की दुनिया झुकती आहे, बस झुकाने वाला चाहिए. सो ते एकदमच असं. आणि ह्या सगळ्यामध्ये आपण सोनम सरांचा सॅक्रिफाईस पण विसरू नाही शकत. ते 26 दिवस हंगर स्ट्राईकवरती होते आणि त्यांनी जे हंगर स्ट्राईक केलं त्यालाही कुठे ना कुठेतरी यश मिळालं आहे, त्याचंही काहीतरी फळ मिळालं आहे. सो मला खरंच खूप छान वाटतं आहे. आणि बस आत्ता तरी मला एक अशी आशा आहे, होप आहे की आता इथून पुढे एज्युकेशन सिस्टमच नाही, कुठलंही हेल्थ डिपार्टमेंट असू दे, फायनान्स डिपार्टमेंट असू दे, कुठलंही असू दे, कुठेही काही चुकीचं होणार नाही आहे. कारण जर असं काही चुकीचं झालं तर भाई आमची जेनजी काय तुम्हाला सोडत नाही. आणि थँक्स मला पण सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, जे लोक फिजिकली तिथे प्रेझेंट नाही राहू शकले त्यांनी पण. आणि फक्त तेच ज्यांनी प्रोटेस्ट केलं आहे फक्त तेच कशाला, जे लोक तिथे फिजिकली प्रेझेंट नाही राहू शकले, ज्यांनी फूडची व्यवस्था केली, म्हणजे फूड डिलिव्हर केलं तिथे, परत पाण्याची सोय केली आहे, त्याच्यानंतर मेडिकल एमर्जन्सीज, लॉयर्स असतील, डॉक्टर्स असतील, ह्या सगळ्या यशाच्या मागे खूप मोठा हात आहे, खूप मोठा वाटा आहे. सो आय एम सो हॅपी खरंच. म्हणजे ठीक आहे, आपलं शिक्षण झालं आहे, आता आपण त्यातनं बाहेर आहे, पण आपली ही छोटी लेकरं आहेत ना, त्यांचं शिक्षण बाकी आहे. आणि तेही प्रोटेस्ट सगळं फ्युचरसाठीच होतं. सो मला खरंच खूप जास्त बरं वाटलं. काय झालं, खूप खुशी झाली आहे मला ह्या गोष्टीची. आय एम सो हॅपी. बस आता इथून पुढे पण सगळं चांगलं होईल देशात. ओ सो हां, असंच आहे. तर तुम्हीही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतंय. म्हणजे ऑफकोर्स सगळे खुशच असणार आहेत, बट स्टील तुमचे पण मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आता मी झोपेतून उठली आहे. बघू आता, मला ते चार्जिंग पोर्टचं बघायला जायचं होतं, मी तुम्हाला बोलली होती, तर ते एक आहे, आता बघू.
आणि संध्याकाळी शार्वीच्या बाबांनी इथे कुरमुऱ्याची चिक्की बनवलेली. चिक्की काय बोलतात त्याला माहिती नाही, पण गुळामध्ये कुरमुरे टाकून ॲक्च्युली लाडू बनवायचा होता, बट ते आम्ही प्लेटमध्ये ठेवलं तर त्याचा शेप आला. तर हे शार्वीला असं स्नॅक्स टाईममध्ये काहीतरी हवं असतं, त्यामुळे त्यांनी ते बनवलं होतं, जे की खूप जास्त टेस्टी झालं होतं. तर मी बोलली होती आज की आम्ही ह्याला जाणार आहे. कशाला जाणार आहे आपण? चार्जिंग पोर्ट माझं फोनचं जे खराब झालं आहे ते नीट करायला जाणार आहे. पण आम्ही चेक केलं, आयफोनचं सर्व्हिस सेंटर घोडबंदर रोडला आहे आणि तिथे आत्ता इथून निघून तिथे जाऊन नीट करून येणार म्हणजे आम्हाला रात्रीचे 12 वाजतील. सो आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला आहे आणि आता उद्या दुपारी जायचं. उद्या दुपारी जाऊ आम्ही मोस्ट प्रोबेबली. मग आता काय, आता घरीच आहोत. आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे. संध्याकाळी म्हटलं थोडीशी वेगळी रेसिपी बनवायला घेऊयात काहीतरी, कारण साबुदाण्याची खिचडी खाऊन खाऊन ना दिवसभर पण ॲसिडिटी होते. तर तेच बनवायला घेतलं आणि सोबतच म्हटलं बनाना मिल्कशेक बनवूया. सगळे ड्रायफ्रूट्स मी दुधामध्ये भिजत घालायला ठेवले होते. 1 तासभर भिजवावं लागतं. अजिबात साखर गूळ वगैरे काहीच नव्हतं घातलं. गोडव्यासाठी मी फक्त काळे खजूर घातले होते. दुधामध्ये भिजत घालून एका साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत मी स्वच्छ बटाटे धुवून घेतले होते 5-6. त्याची साली काढून घेतले वरचं आणि त्याच्यानंतर सगळे बटाटे ना असे बारीक खिसणीने खिसून घेतले व्यवस्थित. ॲक्च्युली तसं तर मी पण ही रेसिपी फर्स्ट टाईमच ट्राय करते. मी पण यूट्यूबवरतीच बघितलं होतं. तर म्हटलं आज काहीतरी वेगळं ट्राय करून बघूयात. नेहमी खिचडी आणि पूर्ण दिवस खिचडी जरी खाल्ली ना तर खूप जास्त ॲसिडिटी होते आम्हाला. म्हणून मग म्हटलं ही रेसिपी बनवून बघूयात. आणि मी काम करत असले की शार्वी शांत बसतच नाही. तिला पण असं किचन कट्ट्यावरती घ्यावं लागतं आणि मग कामं करावं लागतात साईड बाय साईड. मॉम्स कॅन रिलेट दिस. माझे बटाटा खिसून झाले होते आणि त्याच्यामध्ये मी मिरची टाकली, मीठ टाकलं आणि थोडंसं म्हणजे 3-4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं. हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि तव्यावरती तेल लावलं आणि त्याच्यानंतर हे जे पीठ आहे ते मी असं गोल गोल असं छोट्या छोट्या आकारांमध्ये थापून घेतलं तव्यावरतीच. मीडियम गॅसवरती थोडा वेळ भाजायचं. खूप छान आणि क्रिस्पी होतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मॉर्निंग, आज आहे डे 2. मी आत्ता किचनमध्ये आले, आत्ताच उठले मी, थोडा वेळ झालं. आणि आज डे 2 आहे. आज उपवास सोडायचा असतो. तुम्ही कालच सोडला की दुसऱ्या दिवशी सोडता हे मला कमेंट करून नक्की सांगा. पण आमच्याकडे दुसऱ्या दिवशीच सोडतात उपवास. तर आता मला सगळं जेवण बनवायचं आहे प्रॉपर, लाईक चपाती भाजी डाळ भात काहीतरी गोडाचं बनवेन. मोस्टली शेवयाची खीरच बनवेन. शार्वीचे बाबा गेलेत खाली पनीर वगैरे आणायला पाठवलेलं मी थोडंसं. आणि आता भयंकर पाऊस चालू झाला आहे आणि काय माहिती त्यांनी आता छत्री पण नेली की नाही मला आठवत नाही आहे आता. ठीक आहे, एनिवेज चला. तर मी आता पटकन फ्रेश होते आणि त्याच्यानंतर जेवण बनवायला घेईन, तेव्हा आपण भेटूयात. ओके, बाय. छान अशी देवपूजा करून घेतली, नैवेद्य दाखवला, चपाती पनीरची भाजी पापड डाळ भात आणि मी शेवयाची खीर नाही पण केळीचं शिकरण बनवलं होतं गोडामध्ये. मस्त नैवेद्य दाखवून उपवास सोडला. पूजा झाली, नैवेद्य दाखवून झाला, उपवास सोडून झाला. तर मी आता व्लॉगचा एंड इथेच करते. हा एकादशी स्पेशल व्लॉग होता फक्त. सो आम्ही काय काय केलं ते सगळं शेअर करायचं होतं मला. सो व्लॉगचं मी इथेच एंड करते. व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.